बोला बोला की एवढं कष्टाने इथवर आला, बोला की आता. हाय 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 आदिपती 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 त्यांचं काय? आदिपतीचं लग्न लग्न? त्यांच्या लग्नाचं काय? आदिपती लग्न आधी ती मुली तू पाणी पाणी घ्या. तुम्ही जरा पाणी घ्या. प्या की थोडं. बसता का थोडं? आधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तो काय मुद्दा काढला तुम्ही? तुम्ही काढला. मी काय काढला? तुम्ही म्हणालात ना मी नाही म्हणाले म्हणून. तो जॉक केला. जोक. आणि माझ्यासाठी जोक नाहीये तो. इकडे बघा आधिपती, तुम्ही माझ्यामध्ये अडकून राहू नका प्लीज. मस्त असं का वाटतं मी अडकून बिडकून राहील तुमच्यामध्ये? शिक्षण नसले तरी डोस काय आहे? काय चुकीचं केलं आहे का आम्ही? सांगा तुम्ही काय चुकीचं केलं काय? कधी वागलोय काय? नाही. मग असं कसं म्हणताय तुम्ही? आम्ही आमच्या मनातलं तुम्हाला सगळं बोलून दाखवलं, ही चूक झाली. तसं नाही म्हणत आहे मी. तुम्ही म्हणला मित्र, तुम्ही म्हणला मर्यादा पाळलं. तेव्हा मर्यादा सोडून वागलो, बोललो. आमच्या आईसाहेबांचे संस्कारच नाही आहेत तसे. अहो अधिपती, मी तसं म्हणतच नाहीये. तुम्ही आता काहीतरी चुकीचे अर्थ काढताय. मी चुकीचा अर्थ काढतोय? हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुमच्याकडे शिक्षण नाहीये. मला शिक्षणाचा ध्यास आहे आणि तुमची शिकण्याची इच्छाही नाहीये. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम आहात आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे, इतकंच. मग काय? त्यामुळे तुमच्या आई तुमच्यासाठी जी स्थळं आणतायत त्याचा तुम्ही विचार करा. असं नका करू तुम्ही. हात नका सोडू, हात नका सोडू. तुम्ही पाय कशा पाय धरताय? तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. सिक्युरिटी सिक्युरिटी सांभाळत होता. सिक्युरिटी सांभाळ. होय, अगं बाप आहे ते पोराचा. हा काय त्याचा बोलण्याचा? एवढं ऐक त्यांचं. नगत आणून धरूस. अगं नात्यापेक्षा हट्ट मोठा नग करूस. तिला घरापासून दूर करशील. पण आधिपती त्याच्या मनातून कसं घालवशील? तुम्हाला काय माहित? कळलं असं नाही, पण म्हणजे बघत असतीलच ना स्थळ. नाही म्हणजे असं काही कुठून कळलं बिळलं असं? हे बघा, माझं लग्न ठरलं तेव्हा तुमचंही लग्न ठरलं. मग माझं लग्न मोडलं आणि तुमचंही लग्न झालं नाही. कुठेतरी मला असं वाटतं ना अधिपती की तुमचं लग्न न होण्याला मीच जबाबदार आहे. तुमचं लग्न व्हायला पाहिजे तुमचं लग्न. खरंच. नाही, आता तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं होतं तेच मी तुम्हाला नाही सांगतो. तुमच्यामुळं काय माझं लगीन मोडलं नाही आणि तुम्ही ते जुळवू बी शकत नाही. आणि पुढे तुम्ही जे काय मर्यादा फिर्यादा काय काय बोलत ते काय मी काय मनाला लावून घेतलं नाही.
चला ओंक्या सोडल तुम्हाला शेपली घरी जा. सेफ. आता शेपच. मी तुम्हाला हर्ट केलं का? आम्ही काय हार्टबीट होत नसतोय. मन कुठे आहे आम्हाला? दगड ठेवून बसलो इथं. दगड आहे मोठा इथं. चला चला चला. सॉरी अधिपती, सॉरी. बरोबर चला आता तुम्हाला लेट व्हायलाय. नंतर बोले आयुष्य पडले बोलायला. तुम्ही मुद्दाम चुकीचं बोलताय का? जाऊ दे हो, आमची भाषा, आमच्या चुका, आमच्या बरोबर. चला तुम्ही, चला बसा. आता कशा पायी रडती आज? माहित नाही मला. अगं ते आले बोलले. पोरासाठी आले. अगं पोरावर जीव आहे त्यांचा. आम्ही कोणीच नाही. कसपट आहोत काय आम्ही? नाही नाही असं नाही भुय. आयुष्यातली एवढी वर्ष झिजवली आम्ही, एवढं केलं त्यांच्यासाठी, पण एकदा काही चूक झाली या माणसाने कधी मायेनं बघितलं नाही आमच्याकडं. आणि आज पोरासाठी आले, स्वतःहून इथं आले. आम्ही आनंद मानायचा की दुःख? काय करू आम्ही? एवढा मोठा पहाडासारखा माणूस आज असा लोळा गोळा झालाय. आम्ही एवढी सेवा केली त्यांची, एवढं झिजलो त्यांच्यासाठी, त्याचं काय बी मोल नाही त्यासनी. फक्त अधिपती आमचे आहेत. असते नसते ना तर आम्ही रस्त्यावर आलो असतो. मग त्याच्यासाठी तू? आम्ही जे करतोय ते त्यांच्यासाठीच करतोय. अगं मग त्याचं लगीन त्याला पाहिजे त्या मुलीशी लावून दे. याच्यापेक्षा मोठं सुख नाही बघ. ती मास्तरीन त्यांच्यासाठी योग्य नाही. आणि हे त्याचं त्याला कळलं पाहिजे ना. ती घरात आल्याशिवाय कसं कळणार ते? मग येऊ दे की घरात. त्याशिवाय तुझं म्हणणं बरोबर का चूक कसं कळणार? आणि दुसरं म्हणजे त्यांच्या शब्दाचा जर का तू मान ठेवलास ना तर त्यांच्या नजरेत तूच मोठी बसशील. आणि अधिपती तुझ्या पायावर आयुष्य वाहून टाकेल बघ. तू धोरणी आहेस, पुढचा विचार करून वागतेस. आता बी तेच कर. ती मास्तरीन अधिपतीच्या मनात घर करू नये. तू दुसरी कुणी लगीन करून घरात आणलीस तर तिची बी भुवनेश्वरी होणार. विचार कर आणि ठरव. तुला समज कळतं. आणि एक सांगू, तुला रडताना पाहायची सवय नाही राहिली आता. नग रडूस. मम्मी बस झालं की किती आकडेमोड करत बसले. ए मला तर काय हाऊस आहे काय एवढं डोळे फाडून ये हिशेब करत बसायची? अगं मग बस की. अगं ताईला हिशेब द्यायचाय समजा. हा तो दे, पण एखादं बंडल मला बी दे की. आय चंचे तिकडे ठेव, इथं ठेव. तर ठेवते ह्यात ना गा. मी आधी 2 बंडल काढून ठेवले. ती तुझ्यामुळे विसरले मी किती झालेत. ए मम्मी आता आहे ना, नाही का असं काहीतरी मोठा हात मारला पाहिजे. बस झाला एक चिरीमिरी बारीक सारीक. अगं चंचे मला
मारायचा ग. मग या घरावर, फॅक्टरीवर, प्रॉपर्टीवर, सूर्यवंशींची जेवढी बी उद्योगधंदे आहेत का नाही, त्या समद्यावर हात मारायचाय मला. म्हणजे कळलं नाही मला. बाबू, मला या समद्याची मालकीण व्हायचंय. ते तर मी होणारच की अधिपतींसंगट लगीन झाल्यावर. ते तर तू होणार ग चंचे. पण ताईनं जसं मला वागवलंय का नाही, त्या समद्याचा वचपा काढायचंय मला. आपण आपल्या नावावर हे समद ऐश्वर्य करून घ्यायचं आणि तिला भिकेला लावायची. अगं म्या तर त्या दिवसाची वाट बघती ज्या दिवशी भुवनेश्वरीच्या डोसक्यावर छत नसल. मम्मी, ती आजी बी काही कमी नाही का? अगं तिचं नाही का काय एवढं. ती कोणतरी ती चुलत मावस मावशी कोणतरी हाय. सोड, तिचं काय नाही एवढं. मग तर आहे का नाही मम्मी, समद्यांनाच घराच्या बाहेर काढायचं, कुणालाच बी नाही ठेवायचा. मग तुला काय वाटतंय, म्या उगाच अपमान सहन करायली नाही. तेच तर मला करायचंय. मला माझ्या नवऱ्यामध्ये जे काही हवंय त्यातलं तुमच्यात काहीच नाही. दूर दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांजही अधिपती, तुमचं आणि माझं काहीही होऊ शकत नाही. का असं? कारण शिक्षण ही माझ्यासाठी प्रायोरिटी नंबर 1 आहे. हरलो दुःख झाले सोबती. कमी शिकलेला माणूस माझा नवरा कधीच होऊ शकत नाही. दुःख झाले सोबती. तुमच्याकडे शिक्षण नाहीये, मला शिक्षणाचा ध्यास आहे आणि तुमची शिकण्याची इच्छाही नाहीये. म्हणजे आपल्यात काहीही होऊ शकत नाही. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, कधीच नाही. कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना. मी एकटा चालू किती उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. काही गरज नसताना अधिपती भांडले माझ्याशी. म्हणजे मी तुला म्हटलं ना आई, मला हे मायले कळत नाहीत. अक्षू, खरंच कळत नाही. अगं मला ना शिक्षण नसलेल्या माणसाशी कम्युनिकेट कसं करायचं हेच कळत नाही. वाकडेच अर्थ काढतात सगळ्याचे. अधिपती पण तसेच, त्यांच्या आई पण तशाच.
कोडी आहेत, अगदी कोडी, माझ्या आयुष्यातली मोठी आणि न सुटणारी. अगं हो हो, पण असं काय केलंय त्यांनी? काही केलं नाही. मग का चिडलीस एवढी? अगं आई, मी स्वतःवर चिडली आहे. म्हणजे अगं, अधिपतींनी खूप उपकार केलेत माझ्यावर. मला त्यांना दुखवायचं नाहीये, तोडायचं पण नाहीये. पण ते शिकले नाहीयेत ना, ह्याचा मला खूप राग येतो, खूप त्रास होतो. आणि शिक्षण नसलं तरी ते डिफेंड करत राहतात. कधी कधी तर असं वाटतं की मी का मैत्री करतेय त्यांच्याशी. पण मग आठवतं की त्यांनी जीव वाचवलाय माझा. अधिपतींबरोबर माझं असं नातं आहे आयुष्यात जे मला तोडायचं आहे, पण मी तोडू शकत नाहीये. आणि त्यांची शिक्षणाबद्दलची अनास्था बघून पुढे मी कधी काही जोडूही शकत नाही. मला असं स्ट्रेस होतोय खूप या नात्याचा, खरंच. अगं कधी मी त्यासनी काही वावगं बोललो? कवाच नाही. पण आता प्रेम आहे तर आहे. ठेवलं होतं आत मी दाबून एवढं, येते बाहेर मुसंडी मारून कवा कवा. त्याला मी काय करू सांग? माझी चूक झाली काय? झालीच म्हणा, चूकच झाली. आता काय, त्यांच्या मनात आमच्यासाठी काही किंमत नाही आम्हाला माहिती आहे. तरी वरतोंड करून मी कशाला बोलायला जातोय काय माहित. त्यांनी पण एवढं असं खाली बघायची गरज काय आहे मला कळत नाही. एवढं पाण्यात बघायचं काय कारण आहे आम्हाला? आम्ही म्हणजे काय कोण हे आहे काय? ह्या जन्मात नाही, पुढच्या कुठल्याच जन्मात काहीच होणार नाही, हे शानपणा बोलायची काय गरज आहे? ह्या जन्मापुरतं बोला घेऊ, ठीक आहे. पुढच्या कुठल्याच जन्मात नाही म्हणजे तू सांग राणी, मला असं बोलल्यावर कुणाला तरी शिकायची इच्छा होईल काय ग? हा, आज तर का नाही मला वाटतं त्या ठरवून झाल्या होत्या सगळे मैत्रीचे दोरखंड तोडून टाकायचे. एवढी मोठी कात्री घेऊन आल्या होत्या, आबाळ एवढी मोठी, सहज तोडून टाकलं. असं जाता आता कटकन तोडतात मास्तरीन बाई. ठीक आहे सोडा, ठीक आहे. तुम्हाला आमची सोबत नको आहे ना, आमची मैत्री नको आहे, जाऊ दे. इथनं पुढं काय आमचा तुम्हाला त्रास होणार नाही. पुढं इथनं पुढंच आता पुढंच आता इथनं पुढंच आमचा काय तुम्हाला त्रास होणार नाही. आमचं शिक्षण, आमची भाषा, आमचे विचार आणि काय म्हणलं ते आमचं दृष्टी आमचं आम्हाला लखलाम दृष्टी. तुम्हाला काय वाटतं त्रास होणार नाही या त्याचा. इथनं पुढं काय तुमचं नाव पण तोंडातनं काढणार नाही मास्तरीन बाई. इथनं पुढं तुमच्या मनात आमच्याबद्दल काय इज्जत नाही माहितीच आहे हो, तरी माती खाल्लीच हो. पण आमच्या मनातली तुमची जागा कोणच घेऊ शकणार नाही. या जन्मात नाही, पुढच्या कुठल्याच जन्मात कोणच घेऊ शकणार नाही. गोड गोड गार गार ते तसंच राहणार. लग्न? त्यांच्या लग्नाचं काय? अधिपतीचं लगीन त्याच्या मर्जीनं व्हायला पाहिजे. तुम्ही पाय कशा पाय धरताय? तुम्ही शांत व्हा. त्यांच्या शब्दाचा जर का तू मान ठेवलास ना, तर त्यांच्या नजरेत तूच मोठी बसशील. आणि अधिपती तुझ्या पायावर आयुष्य वाहून टाकेल बघ. तू दुसरी कुणी लगीन करून घरात आणलीस तर तिची बी भुवनेश्वरी होणार. ताई, हिशेब आणलाय. ठेव तुझ्याकडं. काय झालं ताई? बरं झालं तू आलीस. बस जरा बोलायचंय तुझ्याशी. काय झालं ताई? काही टेन्शन आहे? हाय बी आणि नाही भी. म्हणजे अधिपतींसाठी आमासने काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे इतक्या वर्षात अधिपतींच्या वडिलांनी आमच्याकडे काय भी मागितलं नाही, पण आज ते स्वतः आमच्या खोलीत आले आणि आमच्या समोर हात जोडले. कसा पाई? सांगतो.
दुर्गे, आम्ही मोठ्या मालकांचा सबूत खाली पाडू शकत नाही. म्हणजे अधिपतींची मर्जी आणि त्यांच्या वडिलांच्या सबुताचा मान आम्हास ती राखावा लागल. मला काय बी कळे ना, तू काय बोलायली? मास्तरीन, मास्तरीन म्हणजे तू तू तिच्या बरोबर लगीन लावून देणार आहेस अधिपतींचं? लावावं लागेल. म्हणजे माझ्या चंचीचा पत्ता कट? नाही, मास्तरणीचा पत्ता कट करण्यासाठी आधी तिला जोडावं लागेल.